हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपला ग्रामरच्या रिलेटेड असणारा टॉपिक चालू आहे आणि या ग्रामरमध्येच आपण या अगोदर नाऊन, प्रोनाऊन, नाऊनचे असणारे टाइप्स विथ एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओज अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमच्या ग्रामरच्या बाबतीत असणाऱ्या बऱ्याचशा कन्सेप्ट तिथेच क्लिअर होतील. फार काही अवघड नाही, अगदी सोप्या पद्धतीमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते. आणि आज आपण पाहतोय की काल आपण एम इज आरच्या बद्दल, म्हणजे एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं याच्याशी रिलेटेड असणारा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की एम कधी वापरतो, इज कधी वापरतो आणि आर कधी वापरतो. हे प्रेझेंट टेन्सच्या रिलेटेड आहे. त्यामुळे तुमच्या जर टेन्सच्या काही क्वेरीज असतील तर प्रेझेंट टेन्सच्या रिलेटेड तरी एम इज आरच्या बाबतीत तुमचं काही कन्फ्युजन होणार नाही आणि जो काही डाऊट असेल तो त्या व्हिडिओमधून तुमचा क्लिअर होईल. आता त्याच एम इज आरबद्दल जर काही डाऊट असेल तर त्याच्याशीच रिलेटेड असणारा अजून एक व्हिडिओ आपण आज पाहतोय. त्यामध्ये आपण टेस्ट वाईज क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत आणि त्याचं विथ ॲन्सर एक्सप्लेनेशनसुद्धा पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे कोणकोणते एक्झाम्पल्स मी घेत आहे किंवा कोणकोणते टेस्ट क्वेश्चन्स आहेत आणि त्याचं नक्की ॲन्सर काय असू शकतं हे तुम्हाला कळेल. तर आता तुमच्यासमोर कॉलम ए आणि कॉलम बी, येस, एका बाजूला प्रोनाउन्स आहेत शी, दे आणि आय, आणि दुसऱ्या बाजूला इथे सेंटेन्सेस आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की करेक्ट पेअर त्याला मॅच करायचे आहे. करेक्ट पेअर मॅच करायचे आहे. आता फर्स्ट प्रोनाउन काय आहे? शी. आता शी जर असेल तर शी आर येतं का? शी एम येईल का? शी इज. येस, मी सांगितलं होतं की आपण इज कधी वापरतो? ज्या वेळेला फक्त सिंगल पर्सनबद्दल किंवा सिंगल ऑब्जेक्टबद्दल बोललं जातं त्यावेळेला ही, शी, इट या प्रोनाऊन्सच्या नंतर आपण काय वापरतो? इज, सिंग्युलर पर्सनमध्ये. म्हणून शी इज रायटिंग अ बुक, हे ॲन्सर इथे येईल. शी इज रायटिंग अ बुक. नेक्स्ट काय आहे? दे. नेक्स्ट काय आहे? दे. आता दे आर वेटिंग नियर द बस करेक्ट आहे, कारण दे हे मल्टिपल थिंग्सबद्दल बोलतं किंवा मल्टिपल पर्सन्सबद्दल बोलतं. म्हणून जेव्हा जेव्हा दे हे प्रोनाउन आपण यूज करतो त्याच्यानंतर नेहमी आर हा वर्ड वापरावा लागतो. म्हणून इथे कॉलम बीमध्ये 2 सेंटेन्सेस आहेत ॲक्च्युली. दे आर वेटिंग नियर द बस आणि शेवटी पण आहे दे आर लिव्हिंग फॉर दिल्ली. हे झालं दे. नंतर आहे आय. आता मी आय एम इज आरची स्टोरीसुद्धा सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. इवन कालसुद्धा आपलं एक्सप्लेनेशन झालेलं आहे आणि आज पुन्हा आपल्याकडे हा क्वेश्चन आलेला आहे की आय, जेव्हा आपण आय हे सिंग्युलर पर्सन स्वतःबद्दल जेव्हा सांगतो, जेव्हा जेव्हा आपण आय हे प्रोनाउन वापरतो त्यावेळेला नेहमी आय नंतर एम वापरावं लागतं, एमच वापरावं लागतं. आय एम टेलिंग द ट्रूथ. आय आर वेटिंग नियर द बस येईल का? नाही, आय एम टेलिंग द ट्रूथ. सो सेकंड पेअर त्याला मॅच होईल. त्याच्यानंतर सेकंड लास्ट आहे आय एम इंटरेस्टेड इन हिस्ट्री. आय एम इंटरेस्टेड इन हिस्ट्री. अशा पद्धतीने आपण काय हे पाहिलेलं आहे? मॅच द पेअर. लक्षात आले पेअर्स कशा पद्धतीने आपण मॅच केलेले आहेत. आता पुढे अजून एक क्वेश्चन आहे, मी तुम्हाला दाखवते, तुमच्या स्क्रीनसमोर येईल. सेकंड क्वेश्चन हा आहे सेकंड क्वेश्चन. येस, आता सेकंड क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर वी यूज एम इज आर टू शो प्रेझेंट टेन्स. इट शो द ॲक्शन इज टेकिंग प्लेस राईट नाव. आत्ता प्रेझेंट टेन्समध्ये आत्ता ज्या काही आपण ॲक्शन्स घेतो प्रेझेंट टेन्समध्ये त्या नेहमी एम इज आरने आपण इंडिकेट करतोय. आत्ता प्रेझेंट टेन्स एम इज आर. म्हणून तिथं त्यांनी फर्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे वी यूज एम इज आर टू शो प्रेझेंट टेन्स. इट शोज दॅट द ॲक्शन इज टेकिंग प्लेस राईट नाव. आत्ता घेतली गेलेली ॲक्शन.
करंटली घेतली गेलेली ॲक्शन ही आपण प्रेझेंट टेन्समध्ये दाखवतो. आता फिल इन द ब्लँक टाईपमध्ये आहे. एक मुलगी काय करत आहे, तिची बॅग फिल करते, बॅग भरत आहे. मग इथे काय, आय एम पॅकिंग माय बॅग. आय हे प्रोनाऊन आहे, म्हणून आपल्याला ग्रामरमध्ये रूल आहे की जेव्हा जेव्हा आय हे प्रोनाऊन आपण वापरतो तेव्हा त्या आय नंतर एम कंपल्सरी आपण प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो. आय एम पॅकिंग माय बॅग. येस, आय एम पॅकिंग माय बॅग. आता नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे. एलिफंट्स आहेत फॉरेस्टमध्ये. एकच एलिफंट आहे का, नाही आहे. सो द एलिफंट्स डॅश रोमिंग इन द जंगल. द एलिफंट्स आता हे मल्टिपल थिंग्सबद्दल बोललेलं आहे, म्हणून इथे काय येणार, द एलिफंट्स आर रोमिंग इन द जंगल. एलिफंट्स आर. नेक्स्ट वन आहे दे डॅश वॉचिंग द टेलिव्हिजन. आता एकच पर्सन टी व्ही पाहतोय का इथे, नाही आहे, मल्टिपल आहेत, म्हणून इथं त्यांनी दे यूज केलेला आहे. पण दे हे मल्टिपल इंडिकेट करत असेल तर दे नंतर काय येणार, दे इज येईल का, दे एम येईल का, नाही, दे आर. मग नेक्स्ट वन काय येणार, दे आर वॉचिंग द टेलिव्हिजन. आलं लक्षात. नेक्स्ट वन फोर्थ वन आहे. एक मुलगी काय करते, पोएम रीड करत आहे. ईशा डॅश रीडिंग अ पोएम. ईशा डॅश रीडिंग अ पोएम. आता ईशा आर येईल का, नाही. ईशा एम येईल का, नाही. ईशा ही एक मुलगी आहे, म्हणजे शी इज. ईशा इज रीडिंग अ पोएम. मग इथं फिल इन द ब्लँकमध्ये काय येईल, इज. ईशा इज रीडिंग अ पोएम. आत्ताची करंटची ॲक्शन, आत्ता ती काय करते, पोएम वाचते. सो ईशा इज रीडिंग अ पोएम. नेक्स्ट वन आहे आदित डॅश प्लेइंग अ गिटार. आता आदित हा एकटा मुलगा आहे आणि आदित इज येणार इथे. आदित इज प्लेइंग अ गिटार. आदित इज प्लेइंग अ गिटार. नेक्स्ट वन आहे ग्रँडमदर डॅश हॅपी. ग्रँडमदर इज हॅपी. काय येणार आहे ते, ग्रँडमदर इज हॅपी. आणि नेक्स्ट वन एक आहे वी डॅश प्लॅनिंग अ ट्रिप. आता वी हे काय इंडिकेट करतं, मल्टिपल. सिंग्युलर आहे का, नाही आहे. वी हे काय आहे तर मल्टिपल आहे. सो इथे काय येणार, वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. आणि लास्ट वन एक आहे एक्झाम्पल, दे डॅश प्लेइंग फुटबॉल. आता इथे मल्टिपल आहेत, मल्टिपल मुलं आहेत, खूप सारी मुलं आहेत, एकटा मुलगा खेळत नाही आहे. सो इथं मल्टिपल आहे, दे आहे, अशा वेळेला काय आपण यूज करतो, आर. दे आर प्लेइंग फुटबॉल. दे आर प्लेइंग फुटबॉल. आलं लक्षात. मला असं वाटते की आता एम इज आरबद्दल तुमच्या डोक्यामध्ये काही शंका नसावी, आणि जरी शंका असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता. त्या कमेंटला मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन, त्याचं सोल्युशन नक्कीच देईन. पण एवढ्या एक्सप्लेनेशनमध्ये मला तरी असं वाटत नाही की तुम्हाला एम इज आरबद्दल काही डाऊट असेल. त्याही अगोदर मी आत्ता जो काही काल एम इज आरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही एकदा पहा, आणि एम इज आरची स्टोरी वाईज एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. म्हणजे आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या ज्या काही एम इज आरच्या ज्या काही डाऊट असतील ते सगळे क्लिअर होतील आणि तुम्हाला काहीही शंका राहणार नाही. आणि जरी शंका असेल तर तुम्ही बिंदास मला विचारू शकता. तुमच्या कमेंटला मी नक्कीच रिप्लाय देईन, तुमच्या क्वेश्चनला नक्कीच सोल्युशन ॲन्सर मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.